जय शिवराय भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती. आज आपण जाणून घेणार आहोत अग्निवीर 2026चा रिझल्ट केव्हा लागणार, वॅकन्सी किती आहेत, तसेच पूर्ण AROचा आपण डिटेल अनालिसिस करणार आहोत. तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बने राहा, कारण की तुम्हाला या व्हिडिओमधून खूप सारी माहिती मिळणार आहे. तर मित्रांनो, सर्वात पहिले आपण बघणार आहोत की 2026मध्ये वॅकन्सी कोणत्या कोणत्या AROला किती किती येणार आहेत. तर आणि हा एक अंदाज आहे मित्रांनो, याच्यापेक्षा कमी जादा पण होऊ शकते. सर्वात पहिले आपण संभाजीनगर AROचा विषय घेऊ. संभाजीनगरला मागच्या वर्षी 24 वॅकन्सी ऑल टोटल भरलेल्या आहेत आणि यंदा थोड्या वॅकन्सी कमी राहण्याची शक्यता आहे, कारण की एवढी बंपर वॅकन्सी पहिल्या वेळेसच आलेली होती आणि त्याच्या अगोदर 1000, 800 अशा वॅकन्सीचा ट्रेंड होता. 1200, 1500 पर्यंत वॅकन्सी होत्या. तसेच यंदा पण 1000 ते 1100 वॅकन्सी असायची शक्यता आहे मित्रांनो संभाजीनगर AROला. आणि इतर AROनी पण दरवर्षी सारखा ट्रेंड जो चाललेला आहे तो तशाच ट्रेंडनुसार वॅकन्सी निघतील, म्हणजे असं पकडून घ्यावं, कारण की मागच्या वर्षी सारख्या वॅकन्सी नाही आहेत मित्रांनो यंदा. हे रिअलिटी आहे, म्हणजे आपण जे ऑथेंटिक आहे तेच सांगत आहे. कारण की कसं आहे, जास्त वॅकन्सी सांगून काही तुम्हाला असं मोटिवेशन करून काही जाणं नाही आपल्याला मित्रांनो. बाकी AROनी पण आपला जो दरवर्षीचा ट्रेंड असते, म्हणजे आता 2025मध्ये झालेली जी भरती आहे ह्या वॅकन्सी सोडून 2024, 23, 22 मध्ये जशा जशा वॅकन्सी आलेल्या आहेत ना, तशा तशा वॅकन्सी पकडा. तसेच आपण आता सेफ स्कोर सांगणार आहोत मित्रांनो, की कोणत्या कोणत्या AROसाठी कोणता किती किती सेफ स्कोर असू शकते, तसेच किती किती क्वेश्चनवर तुमचं सिलेक्शन होऊ शकते आपण हे सांगणार आहोत मित्रांनो. सर्वात पहिले हे सांगणार आहे याच्यामध्ये की तुम्ही जर समजा ग्राउंड जर तुमचं आतापासून चालू ठेवलं, म्हणजे जर तुमचं समजा फिजिकल लिस्टमध्ये नाव आलं आणि तुमची किती पण क्वेश्चन बरोबर असले आणि ग्राउंड जर चालू ठेवलं आणि फर्स्ट जर पर्ची तुमची बसली, तर तुम्ही खूप पुढे चालले जाता इतर मुलांच्या कॉम्पिटिशनमध्ये. तुमची फर्स्ट पर्ची आणि 100 पैकी 100चं ग्राउंड झालं, म्हणजे पुलअप्स पण आउट ऑफ 10 पैकी 10 बसले तुमचे, तर तुमचं ग्राउंड 100 पैकी 100 होतं. आणि तिथं जर तुमचा पेपर समजा 65 मार्काचा जरही गेलेला असला, तर तुमची ऑल टोटल 165 होते. आणि मित्रांनो, आजपर्यंत अग्निवीरमध्ये असं झालेलं नाही आहे की 165 वरती छत्रपती संभाजीनगर, नागपूर ARO, पुणे ARO या AROमध्ये सिलेक्शन झालं नसेल. मुंबईचा विषय थोडा वेगळा आहे, मुंबईमध्ये कॉम्पिटिशन थोडा हाय असते मित्रांनो इतर AROच्या कॉम्पिटिशनमध्ये, कारण की आपले बाकी AROमध्ये थोडं कॉम्पिटिशन कमी असते. तर मुंबईमध्ये तुम्ही 170 वर पण यंदा इतके वॅकन्सी असून पण 165 वाल्यांचं काही काही मुलांचं असे म्हणजे DM चाले की सिलेक्शन झालेलं नाही आहे. आता खरं आहे की खरं खोटं आहे ते काही मी क्रॉस व्हेरीफाय केलेलं नाही आहे मित्रांनो, पण तुम्हाला जशी माहिती आली मी तशी माहिती तुमच्यापर्यंत शेअर केलेली आहे. तर मित्रांनो, तुमचे 27-28 जर क्वेश्चन जर बरोबर येत असतील मित्रांनो, कारण की आपल्या अग्निवीर भरतीमध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही आहे, तुमचे 27 पर्यंत जर क्वेश्चन बरोबर येत असतील, 27 किंवा 28 मित्रांनो, तर तुम्ही फिजिकलची तयारी 100% चालू ठेवा. त्याच्यापेक्षा कमी वाले 25 वाले पण चालू ठेवू शकता, परंतु मी 26, 27, 28 वाल्यांची गॅरंटी देतो मित्रांनो की तुमचं फिजिकल लिस्टमध्ये नाव येणार आहे. तुमचे 27, 28 आणि 30 वाल्यांनी फायनलची तयारी करून ठेवा मित्रांनो, जर तुमची सेकंड पर्ची जरी बसली तर. कारण की तुम्ही तसेच त्या मुलांपेक्षा मार्क्स शिल्लक घेऊन बसलेले असता, परंतु ज्यांची फर्स्ट पर्ची बसते आणि काठावर पण पेपर निघालेला आहे त्यांचं फायनल सिलेक्शन होतेच मित्रांनो. याच्यामध्ये फर्स्ट पर्चीचं खूप मॅटर डिपेंड करते की तुमचं म्हणजे सिलेक्शन होईल की नाही होईल. कारण की माझे यंदा खूप सारे मित्र आहेत की त्यांचं सेकंड लिस्टमध्ये नाव होतं आणि फर्स्ट पर्ची होती, तर सर्व लागून गेलेले आहेत मित्रांनो अग्निवीरमध्ये. तर तुम्ही एक ट्राय करा की फर्स्ट पर्ची बसायला पाहिजे. जसं आपला रिझल्ट लागेल तशी ग्राउंडची तयारी चालू ठेवा. आतापासून पण तयारी चालू ठेवलीच चालते, कारण की ग्राउंडचा रिझल्ट लागल्यावरती जास्त टाइम भेटत नाही ग्राउंडसाठी. असं समजू नका की मागच्या वेळेस जास्त टाइम भेटला तर यंदा पण जास्त टाइम भेटेल, कारण मागच्या वर्षी बंपर भरती होती मित्रांनो, म्हणून खूप सारा टाइम भेटला आणि यंदा एवढा टाइम भेटायची शक्यता नाही आहे. आता आपण बोलणार आहोत रिझल्ट केव्हा लागेल मित्रांनो. रिझल्टची तारीख अधिक फिक्स झालेली नाही आहे, परंतु आर्मीच्या इतिहासमध्ये आपण बघत आलेलो आहोत की रिझल्ट खूप लवकर द्यायची म्हणजे यांची प्रथा आहे. तसंच हे रिझल्ट म्हणजे पेपर झाल्यानंतर एका महिन्याच्या आतात देतात. तर तुम्ही पकडून चला मित्रांनो, याच महिन्यात 3ऱ्या किंवा 4थ्या हप्त्यामध्ये तुमचा रिझल्ट यायची फुल शक्यता आहे. आणि याच्यापेक्षा डिले होणार नाही मित्रांनो, कारण की रिझल्ट आर्मीचा डिले कधीच होत नसते. मागच्या वर्षी जे झालं आहे ना ते बंपर भरतीमुळे झालेलं आहे. इतकी मोठी बंपर भरती आर्मीची आतापर्यंत निघालेली होती, ती मागच्या वर्षी निघून गेली आणि यंदा जनरल भरती आहे मित्रांनो. म्हणजे समजा एवढी मोठी वॅकन्सी नाही आहे, परंतु 1000-1200 प्रत्येक AROला आहेत. मुंबई AROला पण 1000-1200 वॅकन्सी आहेत आणि पुणे AROला पण 1000 वॅकन्सी आहेत. तसेच नागपूर AROला पण 1000-1200 वॅकन्सी आहेत. तसेच मित्रांनो, हे एकाच जागेसाठी 10 किंवा 12 किंवा 8 मुलं, म्हणजे त्यांचा काही फिक्स आकडा नाही, प्रत्येक AROमध्ये अलग अलग आकडा आहे मित्रांनो. असं 8 ते 12 पर्यंत हे मुलं एका जागेसाठी ग्राउंडला पास करतात. म्हणजे जर 1000 जागा असल्या तर पकडून त्याला 10,000 मुलं ग्राउंडसाठी पास होतील.
आणि 10,000 मुलं ग्राउंडसाठी पास झाल्यानंतर त्याच्यामधले काही ग्राउंडमध्ये फेल होतात मित्रांनो, आणि काही मुलं मेडिकलमध्ये पण फेल होतात. तसेच 5,000 म्हणजे 50% जरी मुलं फेल पकडले तुम्ही, तर 5,000 मुलांमध्येच खरं कॉम्पिटिशन राहील, ज्यांचा पेपर निघेल त्यांच्यामध्ये. म्हणून मित्रांनो, खरी कॉम्पिटिशन फर्स्ट पर्चीमध्येच आहे, कारण की यंदा जे फर्स्ट पर्ची मारतील मुलं त्यांचं जास्त सिलेक्शन होणार आहे, कारण की ते जागेवर कुठेतरी पुढे जाणार आहे. आणि इंडियन आर्मी आता फुल टाइम देत आहे मित्रांनो, त्याच्यामुळे विषय असा होत आहे की फर्स्ट पर्चीवाले जास्त मुलं लागत आहेत, आणि थर्ड आणि फोर्थ पर्ची पण त्यांनी चालू केलेली आहे, पण ते फक्त नावासाठी आहे. त्याच्यामध्ये ग्राउंड जर निघलं तुमचं तर एवढी सिलेक्शनची शक्यता राहत नाही. तुमचा जर पेपर 80 किंवा 90 मार्क्सचा जायला असेल 100 पैकी, तर तुमचा म्हणजे त्याच्यात थर्ड आणि फोर्थ पर्ची तुमची कामाची आहे, नाही तर थर्ड आणि फोर्थ पर्ची तुमची एवढी कामाची नाही. मित्रांनो, मी जे माहिती शेअर केलेली आहे तुमच्यापर्यंत ती आवडली असल्यास आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि या व्हिडिओला लाईक पण करा, आणि व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना पण माहिती मिळेल की अग्निवीरचा रिझल्ट केव्हा लागेल, आणि इतर सर्व माहिती जी आपण या व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे ते पण माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचेल. तर जय हिंद मित्रांनो, भेटू नंतरच्या व्हिडिओमध्ये.